हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी दहागावच्या नदीला आलो आहे आणि दहागावच्या नदीला आपण मटन रेसिपी बनवणार आहे. आज माझ्यासोबत तात्या आहे. मस्त त्यांनी मटन आणलं आहे आणि आज बोलल्या की मटनची रेसिपी बनवूया. तसंच मित्रांनो, दहागावच्या नदीला आज जरा कमी गर्दी वाटायला लागली आणि खूप एन्जॉय येणार आहे आणि आपण मटन एक रेसिपी बनवूया आणि मस्त तिथं पोहूया. तसंच तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा. मित्रांनो, आज दहागावच्या नदीला बघू शकता मित्रांनो, आता पाऊस पडायला लागला आहे. पाऊस पडल्यानंतर मित्रांनो ती दहागावची नदी पूर्ण भरली जाते आणि पूर्ण लेवलपर्यंत होते आणि जायला पण इथं गाड्यांचा जरा प्रॉब्लेम होतो. पण माहीत नाही, पण बघूया असे बोलतात इकडचे लोक. तसंच मित्रांनो, आता पब्लिक पण जमा व्हायला लागली हळूहळू. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा नजारा. तर तोपर्यंत आपण मटनची रेसिपी बनवूया. चला मग आपण तयारी लागूया. चला आपण जागा शोधूया जरा मस्त ब्रिज खाली इथं. चला मित्रांनो, मटन मी इकडे मस्त धुवून घेतलं आहे, साफ केलं आहे. आता याच्यामध्ये मॅरिनेट करायसाठी काही मसाले ते आपण टाकूया. त्यामध्ये मित्रांनो, हे लाल मिरच अख्खी मिरची आहे. त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करून आणलं आहे. त्याला आपण जरा तिखटीसाठी टाकूया. आम्ही काय एवढे तिखट खात नाही. ही काळी मिरी आहे, ही पण मी ऑलरेडीच मिक्सरमध्ये ही पण वाटून आणली आहे. त्याला पण आपण टाकूया. आणि हा गरम मसाला आहे. चवीनुसार मीठ टाकूया. थोडीशी हळद आणि आपण अद्रक लसणाची ही ऑलरेडी रेडीमेड आणली आहे, कारण एवढा वेळ नव्हता आपल्याला घरी बनवायला. अद्रक लसणाची पेस्ट मी रेडीमेड आणली, ही टाकतो आता. आणि दही टाकूया. दहीमध्ये जरा वेगळीच चव आहे मित्रांनो. कोथिंबीर टाकूया. त्याला मस्त असं मिक्स करून मॅरिनेट करायचं ठेवूया. त्याच्यानंतर आपण कांदा वगैरे कापून घेऊया. तसंच आपण सिगडी आणली आपण घरूनच. सध्या पाऊस पण चालू होता म्हणून चूल वगैरे तर चूलची तयारी नाही करायची, कारण याला कम से कम अर्धा तास मॅरिनेट करायसाठी ठेवलं. आपण आता कांदा वगैरे कापून घेऊया, नंतर आपण तयारी करूया मस्त मटण सुक्का बनवायचं. चला मग मित्रांनो, आपलं मटण मॅरिनेट करायसाठी ठेवूया. आता आपण कांदा आणि टमॅटो कापून घेऊया. त्यासाठी आपण उभा कांदा कापूया. आपल्याला मटण मस्त सुक्कं बनवायचं. तसंच मित्रांनो, आता इथं आम्ही ब्रिज खाली आम्हाला जागा नाही भेटली, तर जी जागा भेटली आहे त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करूया. मस्त मटण बनवूया आणि नंतर पाण्यामध्ये मस्त ठेवायचं. आपल्याला उभाच कापायचा आहे. मटणसाठी कांदा उभा जरा चांगला पण लागतो. परत दहागावला यायचं हे कारण आहे की आपल्याला रेसिपी बनवता आली नाही. तर गेल्या टायमाला मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला, तेव्हा फक्त दहागावची नदी दाखवली. तसेच आज आम्ही इथं रेसिपी बनवणार आहे आणि मस्त फुल एन्जॉय करणार आहे. तात्या माझ्यासोबत आहे. तात्या आणि मी फुल एन्जॉय करणार आहे. इथं नदीचा आनंद घेणार आहे. सध्या पावसाचा जरा नजारा पण आहे. पाऊस थोडा थोडा पडा पण लागला आहे. सकाळी पाऊस खूप पडत होता, पण असं वाटतं खूप मजा येईल आणि पावसाचा खूप आनंद घेऊ. जाऊ द्या, काय हरकत नाही. आणि आता जून महिना चालू पण झाला आहे. चला मित्रांनो, आता कांदा टमॅटो कापून झाला आहे. आता आपण पुढची तयारी करूया आणि आपल्याला नंतर लागेल. चला मग आपण गॅस लावून घेऊया.
आता आपली सिगडी गरम होऊ द्या. त्यानंतर आपण सगळं काय टाकलं मटण सगळं साहित्य आणलं आहे. तसंच मित्रांनो इथं नदी वगैरे आहे म्हणून जरा खूपच मजा येते. तसंच गावी गेलेलो ना तर असे एक नंबर मजा आलेली. ऊन पण होतं आणि पाऊस पण होता. पण मी तशीच दाल खिचडी बनवलेली. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की मेसेज करून सांगा. तर आपण आता तयारी करूया. आपण जे मसाले आणल्यात रेडीमेड, कारण की घरून काय आणता नाही जमला म्हणून रेडीमेड आणलाय. तसं आपलं तो पण गरम झालाय, मस्त तापलाय. चला मित्रांनो आपण तेल टाकूया. तेल तसं मित्रांनो गरम झालंय. आता आपण मिरच्या टाकूया, जरा तिखटपणा यावा म्हणून. मिरच्या अशा मधून कटिंग करायला लागेल मित्रांनो, त्या टाकू नाही शकत. तसं यात मसाला आणलाय, गरम मसाला मित्रांनो. तेजपत्ता आहे, तेजपत्ता 2-3 टाकायचा. इलायची वगैरे आहे, सगळं मिक्स आहे याच्यात. तर मित्रांनो कांदा टाकूया. याला थोडासा लाल होतपर्यंत भाजून घेऊया. पावसाळ्याचा महिना आहे मित्रांनो, तसंच आपण बऱ्याचशा ठिकाणी जायचे आपल्याला आणि खूप पेंडिंग पण आहे. इकडं मस्त अशी आपण एक छोटं झोपडं बनवूया आणि असे पावसाच्या टायमाला काय आपल्याला कुठे असं बनवता येणार नाही म्हणून छोटंसं झोपडं बनवलं ना तेव्हा हे असं सुकं बनवता येईल. चिकन मटन जे पण आहे. तंदुरी पण आपली राहिली आहे. तंदुरी पण आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी बनवायची आहे. मार्शल घाटला पण जायचं आहे. तसं लाल होतपर्यंत भाजून घेऊया. मीठ टाकूया, कारण मी मटनमध्ये मॅरिनेट करायसाठी थोडंसं जास्त मीठ टाकलं आहे. बरोबर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं, तेवढं आपण खाऊ शकतोय. खरंच मित्रांनो अशा नदीच्या ठिकाणी खूप मजा येते मित्रांनो. असं काहीतरी बनवायचं असेल, पोह्याचं असेल, थंड पण आहे. आणि पाऊस लागल्यापासून जरा थोडंसं थंड लागायला लागलं आहे, पण गरमी खूप बदलात झाली मित्रांनो.
एकदम अति गरमी झाली त्यावर्षी. तसंच आपल्याला पावसाळा पडल्याला खूप एन्जॉय येणार. थोडा थोडा लाल व्हायला लागला आहे. लाल झाल्यानंतर आपण टॅमॅटो टाकून घेऊया. तसं मित्रांनो आतमध्ये बरंच काय जंगल आहे, मोठे मोठे जंगल आहे आतमध्ये. तिथे आतमध्ये काय जायला भेटणार नाही आपल्याला, कारण सापं वगैरे पण आहे भरपूर. जेवढं जंगल असतं तिथं तेवढं सापं असतात आणि कसे विषारी असतात ते आपल्याला सापाचा काय आयडिया नाही. आणि आपण थोडंसं नदीच्या साईडला माणसं वगैरे सगळं असल्यानंतर मजा येते. एकटे असे फिरू नका कधी कधी. तर आपला कांदा थोडासा भाजून झाला आहे. अजून टोमॅटो टाकून देऊया. आपण जरा भाजून घ्या चांगलं. भाजल्यानंतर आपण मटण टाकूया. मित्रांनो माझा मित्र तात्या कॅमेरामॅन जो कॅमेरा पकडत होते ते गेल्यात पोहायला. तोपर्यंत आपला कांदा भाजसपर्यंत कॅमेरा मीच पकडतोय. कांदा भाजला की मस्त आपण मटण टाकूया. याच्यात मसाला वगैरे सगळं टाकून झाल्यात मित्रांनो. फुल एन्जॉय करणार आहे. तसंच ह्या साईडला पण जायचं आहे मित्रांनो. ते आतमध्ये जंगल आहे तिथे बरोबर आहे साप वगैरे. तर आपण एकदा चक्कर मारून येऊया. सध्या आता पावसाचा टाईम आहे तर साप असेल पण जास्त आतमध्ये जायचं नाही मित्रांनो. बघा त्या साईडला आहे बरंच काय आहे मित्रांनो. आणि इथं आता पाणी भरलेलं तर इथं टँक वगैरे येतात आणि इथं पाणी त्या टँकने इथं बिल्डर लोकांनी बरेचसे जमिनी घेतल्यात आणि तिथं इंडस्ट्रीज आणि मोठे मोठे बंगले बांधायला लागल्यात. तर त्यासाठी हे पाणी वापरतात. नाही तर हे ब्रिज मित्रांनो पावसाळा जेव्हा आला ना पूर्ण भरला जातो. इथं आपण जे उभा आहे ना इकडं खाली येऊच नाही शकत मित्रांनो, कारण की पूर्ण लेवलला पाणी होतं ना तेव्हा मग पॉसिबल नाही मित्रांनो. तेव्हा मग आपण मार्शल घाटला जाऊ शकतो. सध्या आम्ही दोघं आहे म्हणून मस्त मटण थोडंसंच आणले. आज तात्याने मटण घेऊन आला आहे आणि बोलला की मस्त आपण मटण खाऊया. तसंच त्या प्रकारे आपण मटण खायचं. मटण अशा ठिकाणी बनवलं मी की मस्त नदी आहे पोहून पोहून खायचं. तसंच मित्रांनो तुम्ही खरोखरच सबस्क्राईब करत जावा आणि बरंच काय तुम्हाला पाहायला भेटेल. अशी माझ्या हातची रेसिपी आणि बरंच काय नजारे आपल्याला पुढे जाऊन पण पाहायच्यात. आणि आता पावसाळा एकदा चालू होऊ द्या, भरपूर एन्जॉय करणार आहे मी. तसं पावसाळा चालू झाल्यानंतर गावी पण जाणार आहे आणि माझे जे वडिलांचे भाव आहे मोठे त्यांच्यासोबत आपण बरंच काय त्यांच्या तोंडातनी तुम्हाला ऐकायला भेटेल, कारण त्यांना बरंच काय माहिती आहे त्या गावचं आणि एक्सपिरियन्स पण आहे. तो वय पण खूप झालं आहे. तसं ते सांगता येईल पण तुम्हाला की तिकडं गावाला काय काय आहे आणि काय काय असतं, पहिल्याच्या जमान्यात काय काय होतं. तसंच आमच्या इथं किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले ते त्यांनी जिंकलेले होते. थोडंसं काळोख पडला आहे आणि थोडासा पाऊस पडत होता. सकाळी जरा 15 मिनटं पाऊस पडला असं वाटलं खूप पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडल्यावर खूप एन्जॉय केली असती, पण आता पाऊस थांबला गेला आहे. तर थोडंसं पाऊस पडल्यानंतर थोडंसं गरम पण व्हायला लागलं मित्रांनो आणि नदी आहे समोर तर मजा पण येणार आहे. आपल्याला मटण बनवून मस्त आपण डुबकी मारणार आणि पोहणार. रायत्या नदीला तुम्ही बघितलं असेल, रायत्या नदीला थोडंसं घाण पाणी झालं आहे, कारण की आता खूप मोठी नदी आहे ती, उल्हास नदी आहे ती. तर तिकडं काय एन्जॉय करू नाही शकत ह्या टायमाला. पाऊस पण पडल्यानंतर भरली जाते आणि ते थोडंसं तिथं जास्त भरले म्हणून आम्ही आज दहागावला नदीला आलो. नाहीतर आज रायत्या नदीला मस्त एन्जॉय केली असती. चला आता आपण थोडंसं फ्राय व्हायला लागले, लाल व्हायला लागले, त्याच्यानंतर मटण टाकायचे. बघा मित्रांनो थोडंसं लाल झालं आहे आणि आता मटण मसाला टाकूया आपण. जो मटण मसाला मी रेडीमेड आणलेला. हवा पण खूप सुटायला लागली आहे. या साईडला नदी आणि बरेचसे लोक आता यायला लागल्यात. पहिलं जरा गर्दी कमी होती आणि त्या साईडला जरा घाण झाले म्हणून ह्या साईडला आम्ही मस्त रेसिपीची तयारी केली आहे, कारण आता पाऊस मध्येच पडलेला. पावसामुळे जरा घाण तर होणारच मित्रांनो. थोडं थोडं घाण झाल्यानंतर मग हळूहळू स्वच्छ होते.
हवा पण चालली आहे. हवा चालल्याने जरा गॅस प्रॉपर भेटत नाही. चला आपलं हे फ्राय झाले आणि आपलं मटण हे मॅरिनेट करायसाठी ठेवलेलं ते आपण ह्याच्यात टाकून देऊया. तर ह्याला थोडंसं फ्राय होईपर्यंत आपण हलवत राहूया. हे हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये पाणी टाकून त्याला गरम करून टाकूया मित्रांनो. कारण की मटणाची चव जेव्हा पाणी ह्याच्यावर प्लेट ठेवल्यानंतर जे गरम होतं तेव्हा चवीला अजून चांगलं लागतं मित्रांनो. ही जुनी पद्धत आहे आणि खूप मस्त पद्धत आहे मित्रांनो. कारण डायरेक्ट पाणी टाकल्यानंतर मजा येत नाही. जी जसं चवीला मटण लागतं ना तसं खायला चांगलं लागत नाही. म्हणून ह्याच्यामध्ये प्लेट ठेवल्यानंतर गरम करायला ठेवूया. मस्त दिसतंय मित्रांनो. सुगंध पण एवढा छान येतोय ना मित्रांनो. चला याच्यावर प्लेट ठेवूया आणि पाणी टाकूया मित्रांनो. आणि हे गरम झालं ना मित्रांनो पाणी तेव्हा आपण टाकूया. तोपर्यंत ह्याला गरम होऊ द्या. मस्त गरम झाल्यानंतर आपण तात्या कुठे गेल्यात काय माहिती. आपल्यात 5 मिनटामध्ये पोहून येतो. कारण तात्यासोबत नसते तर एन्जॉय आली नसती. कारण की त्यांची बरेच ओळख आहे इथं. त्या साईडला पोरं पोहायला लागल्यात आणि पोरं आज कमी दिसायला लागल्यात मित्रांनो. मला वाटलं वाढल्यात पोरं. पण इथं बरेचसे लोक फॅमिली येतात आणि जेवण वगैरे घरूनच बनवून आणतात. कारण पावसाचा टाईम चालला आहे म्हणून इथं चूल वगैरे काय पेटत नाही. ह्या साईडला खूप घाण झालेली म्हणून आम्ही ह्या साईडला गेलो नाही. नाहीतर इथं मित्रांनो मस्त सुकं असतं तेव्हा इथं आपण काही पण बनवू शकतो आहे. कारण की इथं दगडी वगैरे इथं पण ऑलरेडी पार्टी चालली आहे लोकांची. इथं जेवण वगैरे त्यांनी आणलं आहे आणि ते लोक एन्जॉय करायला लागले. बघा हा पूर्ण ब्रिज भरला जातो मित्रांनो. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा पूर्ण भरतो. आपल्याला त्या साईडला जाऊन बनवायचं होतं मित्रांनो. पण आता बोलले की ब्रिज खालीच बनवू, हवा भरपूर आहे. मग ठीक आहे बोललो, काय हरकत नाही. आता हिरवगार पण झाले कारण पाऊसच पडला आता आधीमध्ये. त्याच्यामुळं बरंच काय हिरवगार झाले. नाही तर उन्हाने मित्रांनो पुरं सुक्कं होतं आणि चटके पण लागत होते. आपला गॅस तिकडं पेटायला लागले आणि मटण शिजायला लागले. तसंच मित्रांनो आता पाणी गरम झाले. आपण टाकून देऊया याच्यात आणि खूप चटका लागायला लागला आहे. पाणी टाकल्यानंतर खूप गरम आहे मित्रांनो. पक्कड वगैरे काय आणली नाही मी. खूप भाजायला लागले. आपल्याला काय जास्त पाणी नाही सोडायचं आणि मटणला तर टाईम लागणार आहे मित्रांनो. तसंच मस्त सुगंध येतोय मित्रांनो मटणाचा. पुन्हा एकदा मित्रांनो याला पाणी गरम करायला ठेवूया. पाणी जरा गरम होते आणि एवढंच पाणी टाकूया आणि सुकं मटण बनवूया मित्रांनो. भात वगैरे तर मी घरूनच बनवून आणला मित्रांनो. कारण वेळ भेटत नाही तेवढा. कारण आपल्याला मटण फटाफट बनवून मस्त खाऊन पिऊन एन्जॉय करायची फुल मध्ये पोहायचं आहे. चला मी पण आता हे जरा थोडंसं पाणी गरम होईपर्यंत तर पाण्यामध्ये जातो. तसंच मित्रांनो मटण शिजसपर्यंत मी जातो पाण्यामध्ये. आता गेलं आहे आणि मला पण जरा पोहशी वाटलं आहे. तर पाणी काय वाढलं नाही मित्रांनो. पाऊस पडलेला तेव्हा वाढलेलं पण आता पाणी पूर्ण सुकलं आहे. कारण की टँकर येतात आणि इथून पाणी घेऊन जातात. तर पुढे एक मोठं गाव आहे मित्रांनो. तिथं मस्त गाव आहे.
त्या गावाले बोलवते आमच्या इथं या आणि व्हिडिओ काढा आणि बरेचसे काय बघा दाखवायसारखं आहे. सर तात्या मस्त पोहायला लागल्यात. तात्या तिकडं खोल नाही ना, आणि मी इथं बरेच वेळा आलो आहे. एकदम आतमध्ये गेल्या मित्रांनो खोल आहे आणि जरा पोहशी पण वाटायला लागले. मित्रांनो पाण्यामध्ये पोहता पोहता माझे जे जुने मित्र आहेत ते वकील आहेत ते भेटल्यात मला आणि इथं फुल एन्जॉय करायला आल्यात. तसंच हे वकील आहे कल्याणचे. कसे काय अच्छा एक ग्रुप घेऊन आल्यात मित्रांनो. हे वकील आहे मित्रांनो कल्याणचे आणि इथं फुल एन्जॉय करायला आल्यात. एन्जॉय आहे ना चांगला. आपला यूट्यूब चॅनल आहे. हां तुम्ही जरा सबस्क्राईब करा. निलेश आडशी. माझा नंबर पाठवा तुम्ही. आहे ना मग तुमचा नंबर पाठवा तुम्ही. तसं वकील साहेब भेटल्यात. आता यांची जुनी ओळख आहे माझी आणि कल्याणचे वकील आहे. आता एन्जॉय करा मस्त. भेटू नंतर. चला मग मित्रांनो ते कल्याणचे वकील आहे जे लढत्यात. तसं तुम्हाला मी सांगितलं ना मित्रांनो हे जे झाड आहे उन्हामुळं सुकलं आहे पूर्ण आणि आता पावसाळा चालू होईल ना तर हे मोठं झाड होतं मित्रांनो. तसं मोठं पण आहे. आता कदाचित पडलं आहे आणि जेव्हा पाणी भरतं ना लेवलला तेव्हा हे झाड उंच दिसतं. मित्रांनो थोड्याच पाण्यात गेलो आहे पण फुल मजा आली. आपलं मटण जरा शिजतं आहे तोपर्यंत आपण पाण्याची एन्जॉय करावी म्हणून तसंच पाण्यामध्ये आलो आहे. आणि थंड पण आहे मित्रांनो पाणी, कारण गरमीमध्ये हे पाणी ना आतमध्ये आल्यावर गरम असतं. गरम आणि थंड दोन्ही असतं. तुम्हाला तर माहितीच असेल पाण्याचं, पण मजा येते मित्रांनो. तात्या गेल्यात मटण बघायला कारण आम्ही दोघंच आहे तर मटणकडे कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो म्हणून तात्याला मी ठेवले म्हणजे लक्ष द्यायला ठेवले मित्रांनो. वकील साहेबाला मग सांगतो जरा आमच्यासोबत जॉईन व्हा म्हणून. आता बघू ते जॉईन होतात का, कारण ते जरा मोठे माणसं आहेत. वकिलासंग पंखा नका घेऊ. तसे चांगले आहेत मित्रांनो ते वकील. पण बघू आपल्यासोबत जॉईन झाले तर बरं. चला मग आपण जरा मटणाकडे जाऊया. मस्त शरीर थंड झालं मित्रांनो. पाणी पण आपलं गरम झालं आहे. आता त्याला टाकून देऊया. खूप गरम आहे. पकड नाही आणली म्हणून लय प्रॉब्लेम झाला मित्रांनो. आता काहीतरी सोबत घ्यायला पाहिजे. चला आता एवढ्या पाण्यामध्ये आपण सुकं मटण बनवूया. सुकं म्हणजे थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवायचं आहे. मटण शिजायला खूप वेळ लागतो मित्रांनो. शेवटी बकऱ्याचं मटण आहे आणि आज तात्यानी पार्टी ही बकऱ्याच्या मटणाची मित्रांनो. खरंच तात्या चांगला मित्र म्हणून आहे माझा, पण गाव फिरवतात तसे त्यांची ओळखी आहे म्हणून बरेचसे ठिकाणी त्यांच्यासोबत जायचं आहे मित्रांनो. तात्या बोलवते मस्त मार्शलगडला जाऊ. आपले गाववाले मित्र आहेत आणि त्याच्यासोबत तिकडे जागा आहे बरेचसे ठिकाणी जर ते पाहायचं आहे. आपण नेक्स्ट टाईम जेव्हा पावसाळा चालू आहे ना नक्की मित्रांनो तेव्हा मार्शलगडला जाऊया. आणि बरेचसे गाव आहे मित्रांनो तिथे तुम्हाला पाहायला नक्की भेटेल. मटण खायचं आहे म्हणून भूक लागली. तर एवढ्याच पाण्यामध्ये मस्त ग्रेव्ही बनवूया, सुकी ग्रेव्ही. तोपर्यंत पुन्हा एकदा पाण्यात जाऊया. चला मित्रांनो आपलं मटण मस्त शिजलं आहे आणि भारी झाले मित्रांनो. खुशबू पण भारी यायला लागली. थोडीशी आपण कोथिंबीर जाऊन टाकून देऊया आणि थोडंसं टेस्ट करून पाहूया. नंतर आपण पोहल्यानंतर मग आपण पोटभर जेवून घेऊया. तसं भूक पण खूप लागली पण अजून एकदा पोहायचं आहे. पोहल्यानंतर मग जेवण पोटभर मग आपण मी तुम्हाला पाठचा नजारा पण दाखवतो. आपण जेवून घेऊ. मित्रांनो एक बाबा भेटलेत आम्हाला. बाबा म्हणजे वयस्कर बाबा आहे. ते मित्रांनो इथं त्यांचं रिटायरमेंट चाललं होतं तर ते भेटता मला काहीतरी विषय झडला तर त्यांना भेटावतो मी तुम्हाला. तसंच हे बाबा आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. हां तुम्ही आज कसे आलेले इथं? मी कृष्णा गोविंद पडवळ. आम्ही असंच आहे, आज माझा बड्डे होता. माझ्या दोस्तांनी हा इथे येण्याचा प्रोग्राम हे केलेला आहे तर त्यांनी जे आहे आमचे जे विशाल पावसेकर ह्यांनी जे कल्याणचे नगरसेवक आहेत
त्यांनीच हा प्रोग्राम अरेंजमेंट करून आपल्या दोस्तांबरोबर दिलेला होता आणि त्या हिशोबाने त्यांच्या दोस्तांनी आमचा हा प्रोग्राम सक्सेसफुल केलेला आहे. तर इथे आम्ही जेवण बनवलं, भाकऱ्या मागवल्या, मटण बनवलं आणि काही दोस्त जे आहेत आम्हाला इथे येऊन भेटले आणि त्यामुळे आमच्या ह्या बड्डेला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि एवढं आनंदीमय वातावरण झालं की मी ते वर्णन करू शकत नाही. तरी आज हे इथलं काय या नदीचं नाव काय, आंबेशिव गाव आणि आंबेशिव नदीचे आभार व्यक्त करतो की इथे आम्हाला या आंबेशिव नदीमध्ये समावेश करून घेतलं आणि त्यामुळे आमचा हा प्रसंग जो आता बड्डेचा प्रोग्राम आहे हा सक्सेसफुल झाला. तसंच बाबांनी खरंच खूप छान बोलल्यात आणि बाबा आता रिटायरमेंट पण झालात ना बाबा तुम्ही? मी करीब 1999 मध्ये रिटायरमेंट आहे. 1999 मध्ये तुमचं वय किती आता? आता माझं 73 आहे 73 आणि माझा 1952 जन्म आहे. बापरे. बाबा आज पण आमच्या वयाच्या माणसाला बसतात, पण काही आणि तब्येतीमुळे मला रिटायरमेंट घ्यावी लागली. आमच्या वयाच्या माणसाला रिटायरमेंट करतात आणि बाबा एक खेळतं महत्व आहे आणि बाबा खूप चांगले जगतात बरोबर. आणि बाबा एन्जॉयमेंट लाईफ जगतात. बरोबर. खरंच सांगतो बाबा, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. धन्यवाद, आपले पण आभार आणि तुम्ही जे शूट केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. बाबा भेटले आणि खूप छान बोलले. ह्या वयातलं हे वागणं हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे खरंच एक आणि आनंद आहे. प्रत्येकाला युवाला हे सांगन की प्रत्येकाने काही एन्जॉयमेंट करा आयुष्यामध्ये, स्वीकार राहावं, पण हे जे वय जगतात ना बाबा त्यांच्या सगळं जगायचा प्रयत्न करा नाही, आणि हे सत्य जगायचा बात प्रयत्न आहे. नक्कीच करा. सत्य बात आहे, बाबाने कारण तू स्वतः तसंच बाबा एक मशीनवर जगतात असं बोलतात ते त्यांच्या तोंडाने माझी ऐकूया जी आहे आपण. आजपर्यंत 9 एंजिओग्राफी झालेली आहे आणि लास्ट मोमेंटला ज्यावेळी हार्ट अटॅक रेग्युलर येत होते त्यामुळे मला MRI AICD मशीन बसवावी लागली आणि त्यानुसार माझं स्वतःच असं हार्ट हे नाही आहे, हे जे काय आहे ते मशीन कंट्रोल करते आणि त्यामुळे आजपर्यंत मी सक्सेसफुल आहे. बरोबर. खूप छान वाटलं बाबा, एवढे खुश राहतात ना, खरंच सांगतो. मला पण एकदम त्यांच्यासंग भेटून एकदम आनंदाची गोष्ट झाली आणि अशा 10 गावच्या नदीला खूप एन्जॉय करायला लागल्या. तुम्ही कोण त्यांचे? आम्ही त्यांचे बाबाच म्हणजे माझं पुतण्या ते त्यांचे पुतण्या बरेच लोक आल्यात त्यांच्या संग एन्जॉय करायला आणि मला पण खूप छान वाटलं आणि बाबाला भेटून तर अजून अतिशय थँक्यू, मजा आली. थँक्यू. आणि असंच मित्रांनो इथं 10 गावच्या नदीला बाबा एन्जॉय करायला आल्यात, त्यांचं वय पण खूप झालंय. तसंच मित्रांनो आपण असे बाबा आता त्यांच्यासोबत परत आपण व्हिडिओ काढूया आणि भेटूया नवीन ठिकाणी. चला आणि मित्रांनो. मी एक रिक्वेस्ट करू शकतो आज पब्लिकला की हे ट्यूबर आहेत, नवीन आपला एक स्टार्ट करतायत, पाय रोपायचं करतायत, तर त्यांना पूर्णपणे सहकार्य करावं आणि त्यांना व्यवस्थित यशस्वी सक्सेसफुल करावं ही बाबा माझी खूप विनंती. छान बोलले. धन्यवाद बाबा. खरंच सांगतो मित्रांनो, तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला बरंच काय भेटेल तुम्हाला बघायला आणि खूप काय निसर्गाचा वातावरण भेटेल आणि तुम्हाला माझ्या हातची रेसिपी पण भेटेल. चला मग आपण पुढे बघूया. तसंच मित्रांनो इथं ते बाबा भेटलेले, त्यांनी त्यांचं स्वतःचं काय आहे ते सांगितलं आहे. मला मस्त वाटलं मित्रांनो त्यांना भेटून आणि ते बोलले पण की आपण नेक्स्ट टाईम भेटूया कधी आणि कुठेतरी आपण चांगली रेसिपी बनवूया आणि निसर्ग दाखवूया आणि बरंच काय सांगूया आपण. आणि इथं गाववाले पण बरेचसे लोक बोलतात की आमच्या इथं या आणि इथं बरंच काय आतमध्ये पण आहे पाहायसारखं. तसं आपण पुन्हा कधी बघूया मित्रांनो. आणि आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे, त्या साईडला जाऊन जरा थोडंसं काहीतरी तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही आता बघितलं पण असेल ही नदी, ही वाहती नदी मित्रांनो. इथं तसंच पाणी वाहते, सरळ जाते. जर आपण थोडंसं पुढं जाऊन बघूया. आता सध्या ते बाबांचा बड्डे होता, त्यांनी मस्त चिकन चुलीवर बनवलेलं आणि लाकडं वगैरे त्यांनी घरूनच आणलेली. आता माझा पण प्लॅन होता की मस्त चूल पेटवायची, पण आपल्याला लाकडं शोधायला खूप वेळ लागतो आणि भेटत पण नाही, म्हणून मी घरूनच गॅस वगैरे घेऊन आला. आणि इथं आता माणसं वगैरे वाढल्यात थोडेसे. मी जेव्हा आलेलो तेव्हा नव्हते कोण, पण आता सध्या थोडेसे माणसं वाढल्यात, पण पहिल्यासारखी गर्दी नाही इथं, कारण पावसाळा चालू झाला आहे ना. जेव्हा खूप गरमी होती तेव्हा बरेचसे माणसं होते इथं आणि खूप गर्दी होती आणि पोलिस यायचे आणि तेव्हा हाकलून द्यायचे, कारण इथं गाववाले कंप्लेंट पण करतात. त्या साईडला वाहतं पाणी आणि हे पाणी सरळ खाली जातं मित्रांनो, पण स्वच्छ पाणी आहे मित्रांनो. हे वाहतं पाणी आहे म्हणून जास्त स्वच्छ असतं. जेव्हा पावसाळा येतो मित्रांनो इथं तर काही उभं पण नाही राहू शकत आपण.
एवढं पाणी लेवलला भरून जातं. तसं जेव्हा पावसाळा पडेल तेव्हा नक्की मित्रांनो मी ह्या साईडला येईन आणि तुम्हाला पूर्णपणे दाखवेल. चला आपण त्या साईडला जाऊन बघूया मित्रांनो. मला तर मजा आली पहिलं पण आणि आता पण पोहणार आहे, कारण पाणी जरा आता वाहतं पाणी जरा स्वच्छ पण आहे. आपण जरा त्या साईडला जाऊन बघूया. मित्रांनो खूप मजा आली. आपलं मटण सुकं बनवलेलं ग्रेव्ही टाईप आणि बरेचसे लोकांसोबत भेटलो मी आणि गाववाले पण मला बरेचसे लोक बोलत होते, आग्रह करत होते की इकडे या, व्हिडिओ काढा. म्हणजे बरेचसे ठिकाण येतं. तसं आपण परतच्या बारीने येऊ आणि खूप एन्जॉय करूया मित्रांनो. आणि आज गर्दी कमी होती म्हणून जरा बरं वाटलं, कारण गर्दी असल्याने बरंच काय प्रॉब्लेम होतात आणि पोलिस वगैरे येतात, कारण की गाववाले कंप्लेंट करतात. कारण गाववाल्यांची नदी पण आहे. तसंच आहे आता मित्रांनो बघा, एक खालची साईड आहे. बरंच मजा आली मित्रांनो. वाहतं पाणी असल्याने अजूनच एन्जॉय पण येते आणि स्वच्छ पाणी आहे, एकदम घाण पण नाही. बघू शकता मित्रांनो, बघा हे पाणी आता वाहून जातं त्या साईडला. तसंच मित्रांनो आपण परतच्या बारीने कुठेतरी नवीन जागा शोधूया आणि तिकडे जाऊया आणि फुल एन्जॉय करूया. आणि तुम्ही नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. तसंच तुम्हाला बरंच काय पाहायला भेटेल. आता पावसाळा चालू होऊ द्या एकदा, मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईन मित्रांनो आणि सपोर्ट करा मित्रांनो. चला मग आपण निघूया घरी. चला बाय.